नमस्कार, मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं। आज आपण माझ्या माहेरच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन कसं केलं याचा व्हिडिओ थोडक्यात पाहणार आहोत। हे पहा, आता इथे डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे। भाची आहे, माझा छोटा भाऊ आणि भाऊजाई सगळं आता हे डेकोरेशनचं सामान त्यांनी काढून घेतलेलं आहे। काय काय नवीन आणलेले आहेत, काय काय माळा आधीच्याच आहेत ते घेतलेल्या आहेत। सगळं पसारा आता इथे ठेवलेला आहे आणि आता इथे मोठा भाऊ, छोटा भाऊ आणि भाऊजया दोघीही इथे मदत करत आहेत डेकोरेशनसाठी। खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं। फायनली पाहाल तुम्ही व्हिडिओमध्ये, शॉर्टमध्ये पण पाहिलंच असेल। खूप सुंदर घरगुती पद्धतीनेच केलेलं आहे, पण एकदम मस्त असं। आता एका साईडला हे लावून झालेले आहेत फुलांच्या माळा वगैरे, दुसऱ्या साईडलाही लावून घेणार आहेत। पडदा वगैरे लावलेला आहे मागे। डेकोरेशन खूप सुंदर केलेलं होतं, पाहू शकता। आता दोन्ही साईडला हे फुलं लावलेली आहेत आणि हे झेंडूच्या फुलांच्या ज्या माळा आहेत ते आता त्याच्यावरती छोटा भाऊ माझा लावत आहे। ॲडजस्ट करावं लागतं सगळं, ते सामान वगैरे घेतलेलं आहे ते, आणि नंतर हे व्यवस्थित लावावं लागतं। सगळेच जण मदत करत आहेत, भाऊ, भाऊजाई, भाचा, भाची, सगळ्यांनी असं एकमेकाला साथ देऊन हे डेकोरेशन चालू होतं त्यांचं। मी काय तिथे नव्हते, पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। त्याचा व्हिडिओ भाचीने मला पाठवलेला आहे, तो तुमच्याबरोबर शेअर करत आहे। हे पहा, खूप सुंदर असं हे त्यांचं डेकोरेशन चाललेलं आहे बाप्पांसाठी। चौरंग वगैरे पण मांडलेला आहे, लाइटिंग लावत आहे आता इथे हा कापूस आहे तो पिंजत आहेत, म्हणजे श्रीकृष्णाची थीम ठेवलेली होती। मटक्यात हे कापूस भरणार होते आणि साईडलाही सगळे लावणार होते, त्याच्यासाठी हे आता करत आहेत। इथं मटका घेतलेला आहे, त्याच्यावर सुंदर असं ड्रॉइंग करत आहे भाची माझी। खूप छान ड्रॉइंग आहे तिचं, त्याच्यामुळे सगळंच हे घरीच करत आहेत सगळेजण। सुंदर असा मटका डेकोरेशन केलेला आहे आणि त्याच्यात आता हा भाचा भरत आहे कापूस। खूप कापूस लागलेला होता त्यांना सगळं डेकोरेशनसाठी। बासरी पण ठेवलेली आहे मटक्यात आणि आजूबाजूला ही सगळीकडे कापूस पिंजून ठेवलेला आहे। हे पहा, खूप सुंदर असं डेकोरेशन तयार झालेलं होतं ऑलमोस्ट। किती सुंदर दिसतंय। आता इकडे आमचे बाप्पा आलेले आहेत आणि त्यांची स्थापना चाललेली आहे। माझा मोठा भाऊ आणि भाऊजे यांच्या हस्ते बाप्पाची स्थापना झालेली आहे। खूप सुंदर आणि मनमोहक असं रूप बाप्पाचं दिसत आहे। पाहू शकता किती गोड आमचा बाप्पा दिसत आहे। सुंदर असं रूप बाप्पाचं पाहत राहण्यासारखंच अगदी झालेलं आहे डेकोरेशनही आणि आमचा बाप्पाही। आता इथे सगळेजण बाप्पाचं स्थापना झाल्यानंतर मोदक करायला घेतलेले आहेत। उकडीचे मोदक करत आहेत। खूप सुंदर उकडीचे मोदकही केलेले होते, पाहू शकता सगळे मिळून करत आहेत। कसा वाटला आमचा बाप्पा आणि बाप्पाचं डेकोरेशन नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।